नमस्कार मंडळी, सुप्रभात. सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरु तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललोय गणपती आणण्यासाठी. माझ्या बाजूला बघा, हा छोटा मेंबर. आम्ही आता चाललोय गणपती आणण्यासाठी. ते आहेत, मी आता आलोय माझ्या गावी, म्हणजे कोकणामध्ये, गणपतीपुळ्यापासून जवळ असलेल्या नेवरे या गावामध्ये. आणि ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं इकडचं सौंदर्य पाहताय, कसं दिसतंय. खूप छान असं निसर्ग सौंदर्य आहे. आणि बघताय तुम्ही, या गणपती आगमनासाठी आम्ही चाललोय. आणि रामाने हे आता बघा, या ठिकाणावर आपण या रोडला चाललोय. पूर्ण निसर्ग सौंदर्य, हिरवीगार वनराई आहे. आणि त्याच्यामधून हा कोकणी रस्ता, वळणाचा, प्रत्येक वळणाला तुम्हाला वळणं दिसतील. उंच खर्च सगळा रस्ता भाग आणि आजूबाजूचा परिसर खूप असं शांत, असं सुंदरसं व्ह्यू असा आहे. ढगाळ वातावरण आहे, पाऊस कधीही येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. कारण कोकणामध्ये पाऊस कधीही लागतो, त्याचं काही ठाव ठिकाणा नसतो. आणि बघा तुम्ही इकडे या ठिकाणी हा असा रस्ता आहे कोकणातला, वळणाचा. आता इथे ब्रिज लागेल, ब्रिजवरून क्रॉस करून आपण पुढच्या एंड जाऊ. हा ब्रिज क्रॉस झालाय बघा. याच ठिकाणी समोर तुम्हाला दिसते पूर्ण शेती आहे, भात शेती आहे. स्टॉल्स वगैरे लागले आहे बघा. तुझ्या समोर तुम्हाला पिवळ्या कलरचं दिसते, ती आहे शाळा, छोटी बालवाडी. आणि तुझ्या समोरून तो छोटा रोड गेलाय, तो गेलाय मंदिराकडे बघा. समोर तुम्हाला दिसतं ते मंदिर आहे आणि ही भात शेती आहे. तर आता आपण पोहोचले ज्या ठिकाणी आपण गणपती सांगितलेला आहे त्या कारखान्यामध्ये. हा आहे तो कारखाना. त्या कारखान्यामध्ये आपण पोहोचलेलो आहेत. मूर्ती कारखानदार पहा, या ठिकाणी सुंदरशी सुबक अशी गणरायाची मूर्ती इकडे आहे. गणपती घेऊन जाण्यासाठी इथे आलेले लोक. राजा, कसा आहेस? पहा, ही किती सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे. ही आपली मूर्ती आहे, जी आपण बुक केलेली आहे ती मूर्ती. बघा, पूर्ण कारखान्यामध्ये मूर्तीच आहे. बाकी सर्व आता मूर्ती गेलेल्या आहेत, परंतु जे आज बाकीचे लोक जे आहेत ते आज चतुर्थीच्या दिवशीच घेऊन जातात. त्या पद्धतीचं आहे.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की मोरया संजू असे बघा या ठिकाणी असे गावाला डोक्यावरून गणपती आणले जातात. तसे गावात प्रत्येक जण आपापले गणपती डोक्यावरून घेऊन जातात. काही लोक गाडीमधून नेतात तर काही लोक डोक्यावरून नेतात. झाड बघताय या झाडामध्ये तुम्हाला आज काय दिसतंय बघा. बघितलं इथं गणपतीचं रूप दिसतंय बघा. किती छान गणपतीचं रूप दिसतंय बघा. त्याच्यामध्ये बघा त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात गणपतीची सोंड आणि सर्व या झाडामध्ये दिसतंय बघा. तुम्ही कोणी निरखून पाहिलं तर तुम्हाला गणपती दिसेल नक्की बघा. आता आम्ही गणपती घेऊन चाललोय. पुढे बघा टेम्पोमध्ये गणपती आहे आणि आम्ही आता त्यांच्या मागून चाललोय.
खावा चला. आता आमचा टेम्पो आमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. हा टेम्पो येते त्याच्यामधून आमचं गणपती आहे. आता आमचा गणपती येतोय. चल ना. अरे उभा आहे गणपती दरवाजात. मला टाइमपास होतोय. ताट घे. बाप्पाचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आपला बाप्पाचं गणपती आगमन झालेलं आहे. इथे बसवलं होतं. पहा या ठिकाणी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सुंदर अशी मूर्ती आपल्या घरी विराजमान झालेली आहे. ही आहे सुबक सुंदर अशी मूर्ती. या ठिकाणी बघता तुम्ही आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि हे आहे या वर्षीची थीम, भगवी थीम. दरवर्षी आपण नवीन नवीन करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी आपण ही नवीनच बनवले. पाहताय बघा, ही बाप्पाची सुबक अशी सुंदर मूर्ती. या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आपले बाप्पा. बघा, हे तुम्हाला पूर्ण सुंदर असा व्ह्यू. हे बाप्पा आपल्याकडे गौरी गणपती विसर्जनापर्यंत थांबते आणि गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी यांचंही विसर्जन केलं जाईल. त्याचाही आपण विसर्जनाचा व्हिडिओ करू, चालूच राहील. पण आत्ता बाप्पांचं प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केलेली आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. पंचाशती
झळके पीतांबर चंद्र शिरावर 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 दुःख विदारक श्री संवारक दुःख विदारक श्री संवारक मोरया आरती ओवाळू मोरया आरती तुझ्या पंचारती ओवाळू मोरया आरती मोरया पंचारती ओवाळू मोरया कुंकुमकेसरी परिमळ बंधन सर्वांगावर परिमळ चंदन सर्वांगावर परिमळ चंदन सर्वांगावर परिमळ चंदन कुंकुमकेसरी परिमळ बंधन सर्वांगावर परिमळ चंदन सर्वांगावर परिमळ चंदन सर्वांगावर परिमळ चंदन प्रीतिपती चंदन शिवते जाते सगुण मंगन शिवते जाते शिवते मंगन आत्मसुखी विलया आरत करू मोरया पंचारती ओवाळू मोरया आरती मोरया पंचारती ओवाळू मोरया आरती करू मोरया पंचारती ओवाळू मोरया दर्शन मात्रे दुःख हरले दर्शन मात्रे दुःख हरले आरती वाजले अवगुण विराले अवगुण विराले गुण विराले आरती करू मोरया पंचारती ओवाळू मोरया आरती करू मोरया पंचारती ओवाळू मोरया
बघा आता गौरी आणण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. हे बघा हे एवढे सगळे मंडळी आता गौरी आणण्यासाठी आलेले आहेत. गौरी आणण्याचा प्रोग्राम सुरू झालाय. गौरी आणण्याचं हे गौरी आणण्यासाठी आता इथे गौरीचं पूजन केलं जाईल. गौरी मांडतील. आता ही गौराई इथून घेऊन जाणार आणि ते घरी नेऊन त्याचे पूजन केलं जाणार. हे आमचे बंधू. नमस्कार, कसं आहेत? आज काय इथे गौरी आणण्याचा प्रोग्राम? हो, दरवर्षीप्रमाणे. बघा, बोला गौरीबद्दल थोडी माहिती सांगाल? सणाप्रमाणे आपण असं जातो गौरी आणण्यासाठी येतो, बरोबर ना? ओके. या ठिकाणी बघा इथे गौरी आणण्याचा सगळा प्रोग्राम सुरू झालेला आहे. इथे पहिलं पूजन केलं जाईल. इथले पूजन करून इथले जे हे असत जे त्यांच्या नावासाठी मारलं पुजलेली जी सुपारी वगैरे असते ती इथून आणि जो फुलार वगैरे असतो इथून घेऊन गेलं जातं आणि तो फुलार घरी नेऊन सजवून त्या ठिकाणी देवीची पूजाची मूर्ती स्थापन करून आणि मग नंतर त्याचं पूजन केलं जातं. अशा प्रकारे इकडे गौरी आणण्याचा प्रोग्राम सुरू होतो. बघा या ठिकाणी सुरू झालेलं आहे. इथे आता नदीतून ते खडे आणले जातील जे पूजनासाठी वापरले जातात आणि ते खडे तिथून आणून त्याचं पूजन केलं जाईल. त्याच्यावरती हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून सुपारी आणि विडा वगैरे ठेवून ते आणलं जातं आणि त्याचं मग पूजन केलं जातं. बघा थोडं दाखवून तुम्हाला. आता इथे आणून ते बघा तिचं इथे सारवलं जातं. तिथलं गवत वगैरे सगळं साफ करून त्या ठिकाणी सारवलं जातं आणि ते नदीमधून आणलेले जे खडे असतात ते मांडले जातात. नदीमधून आणलेले जे खडे असतात ते मांडले जातात. नदीमधून आणलेले खडे असतात ते मांडले जातात. त्यांचं पूजन केलं जातं आणि त्याच्यावरती फुलं आणि बांधलेले बाकीचे फुलं असतात त्याचं पूजन केलं जातं आणि ते नदीमधून आणलेले खडे असतात. पहिलं रांगोळी पहिलं सारवलं जातं तिकडे गवत साफ करून आणि त्या ठिकाणी रांगोळी काढून त्याच्यावरती ते खडे मांडले जातात. नंतर एक पानाचा विडा सुपारी आणि फुलं वगैरे घालून त्याचा प्रसाद त्याला मांडला जातो. बघा इथे सगळं आणलेली फुलं वगैरे असतात, फुलं वगैरे सगळे असतात ते मांडले जातात. त्यांचं विधिवत पूजन केलं जातं. हे पूजन करतात, सध्या पूजन चालू आहे. हे असंच त्यांच्या घरी गवर आहे. हे सगळ्या लोक सगळं महिला मंडळ बघा आज सगळे इथे घेऊन जाण्यासाठी आले. ते
गौरीचं पूजन चालू आहे. एवढे सगळे लोक आहेत तिथे. पूजन केलं जातं बघा. संतोष बंद कर ना. संतोष बंद कर ना. इथे गौराईचं पूजन केलं जाते. गौराईचं पूजन केल्यानंतर हे विधीवर पूजा करून घेऊन जाणार. हे बघा एकाची पुतणी आहे. कशी आहेस? महिला मंडळ इथे आता पूजन करणार आणि हे गौराईला घरी घेऊन जाणार. त्यांचं पूजनाचा कार्यक्रम चालू आहे. गौरीचं विधिवत पूजन केलं जाते. इथे त्यांची मूर्ती आणलेली आहेत. वेगात मला दिसते या सगळ्या मूर्तीचं पूजन करते आणि आणलेले फुलं वगैरे सगळं घालून त्यांचं पूजन केलं जाईल. आरती ओवाळून चालू आहे बघा. आणि यांचं पूजन करून घराला घेऊन जाते बघा. आता पूजन करून गौराईचं इथं पूजन करून घरी घेऊन जाणार आणि घरी घेऊन गेल्यानंतर तिला पूर्ण सजवून नेसवून वगैरे ठेवून जाणार आणि नंतर मग पकरामध्ये बसवलं जाणार. असा हा गौराईचा आणण्याचा प्रोग्राम इथे आता संपन्न होते बघा. या सगळ्या अशा लेडीज जेंट्स सगळे येतात इकडे गौराईला घेऊन जाण्यासाठी. इकडे वाजवत वाजवत आनंद घेत खेळण्याचा हा असा कोकणातला सण असतो. म्हणून लोक कोकणामध्ये मुंबईकर सगळे कोकणामध्ये पडतात. त्याचं कारण याचाच आनंद घेण्यासाठी येतात सगळे. कारण हा आनंद फक्त कोकणातच मिळतो. मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये हे सगळं आनंद असं घेता येत नाही. कारण हे सगळं जो उत्सव जे आनंदाने साजरे केले जातात हे फक्त कोकणातच. म्हणून कोकणी माणूस नेहमी शिमगोत्सव आणि गणपती या कधीही थांबत नाही. तो आपल्या मूळ गावी येतोच हे सगळं करण्यासाठी. चला आता आपण गौराईला घेऊन जाऊ आणि त्याचं विधिवत पूजन करून त्याला सजवून मकरामध्ये बसवण्याचा प्रोग्राम सुरू आहे. चला आता आपण चाललोय आपल्या घराकडे. विघ्नहर्ता आणि ते पूजन केलं जाते आणलेल्या व्यक्तीचं आणि तिचे पाद्य पूजन करून तिला घरामध्ये घेतली जाते. बघा अशा प्रकारे आणि इथे पाटावरती ठेवली जाते. असा हा कळस आणला जातो नदीवरून आणि तो इथे पाद्यपूजन करण्यासाठी तिचा ठेवला जातो. आणि याच्यानंतर गौराईला सजवली जाईल आणि मग नंतर मकरामध्ये बसवली जाईल. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या मूळ घरचा गणपती गौरी आणि गणपती यांचं आगमन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही त्या दिवशी बघित काल परवा पाहिलाच असेल की गणपती आपण गौरी आणल्या
आणि गौरी सजवून बघा, ही आपली गौराई आहे. गौराई इथे आहे आणि बाजूला गणपती असे पासून. आज गणपती विसर्जनाचा दिवस, त्यासाठी गणपती विसर्जनासाठी खाली घेतलेला आहे आणि इथून आता विसर्जनाला सुरुवात होईल थोड्या वेळाने. चला आता आपले गणपती गावाला चालले. मोरया. एक एक गणपती आता विसर्जनासाठी चाललेले आहेत. हा आमच्या शेजाऱ्यांचा गणपती. पाठीमागून गौराई येते. ही गौराई आहे आणि पाठीमागून शिंद्यांचा दुसरा गणपती येतोय. आता आमच्या मूळ घरामधला गणपती बाहेर येतोय आणि पाठीमागून गौराई. हा आमचा मेन गप्पा मूळ घरामध्ये असतो तो गणपती आता डोक्यावरती घेतोय. मोस्टली गावामध्ये सगळे डोक्यावरूनच गणपती विसर्जनासाठी असतात. हा आहे आमचा मूळ घरातला गणपती आणि आता आपला गणपती. आता माझ्या घरामधून गणपती बाहेर येतोय. बघा या ठिकाणी हे असं गणपती बाप्पाचं आता विसर्जनासाठी गणपती चाललेले आहेत. आणि आता तुळशीचं दर्शन. ही आमची तुळस. तुळशीचं दर्शन झाल्यानंतर तर या ठिकाणी आता भाऊ डोक्यावरती गणपती घेते. आता आपले गणपती गावाला चाललेले आहेत. आता आमचे गणपती विसर्जनासाठी चाललेले आहेत. हे बघा या ठिकाणी दिसते सगळ्यांना डोक्यावरती घेतलेले आहेत. आपण हे आमचे दोन गणपती मेन घरातले. आणि पुढे पण बघा, पुढे पण गणपती डोक्यावरतीच आहेत. हे आता विसर्जनासाठी चाललेले आहेत. कोकणामध्ये हे असंच निसर्ग सौंदर्य असतं आणि सगळे जनसमुदाय हा बरोबरच असतो. पण मोस्टली जास्त करून सगळे गणपती हे डोक्यावरतीच असतात. बघा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती विसर्जनाचं सुरू आहे. बघा पाठीमागचा निसर्ग सौंदर्य बघा. ढगाळ वातावरण बघा. ढगबघ कशी धरून आले. असं वाटतं की समोरून वादळ येते आणि निसर्ग सौंदर्य आहे. बघा ही आमची नदी आहे आणि हे
गणपती याच ठिकाणी विसर्जनासाठी येतात. ही आमची वाडी आहे, अखंड वाडीचे गणपती आहेत आणि गणपतीचे सगळे वाडीतले गणपती याच ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि इथून आता आरती करून विसर्जनाचा प्रोग्राम सुरू होईल. आता इथे सगळे गणपती एकाच ठिकाणी डोक्यावरून आणले जातात. हे गावा ठिकाणी सगळं असंच असतं, म्हणून तर गावातले कोकणातले जे मंडळी असतात ते सगळे मुंबईवरून गावाला पळतात. त्याचं कारण तेच आहे, कारण सगळे एकत्र येतात, सगळे उत्सव एकत्रपणे साजरा केला जातो. सगळे मंडळी विशेष बघा कसं गणपती एका लाईनीमध्येच बसवलं जातं, एका रांगेमध्ये बसवलं जातं. सही पेटवलेले आहे. शेंदुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान आता आरतीला सुरुवात झाली आहे. चंदनाची
बाई गोवारी तो राजा विधवा सावळा आता गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. बघा ही आमची नदी आहे जी तुम्हाला सांगितली गेल्या वेळेला सोमगंगा नदी. ती सोमगंगा नदीमध्ये हे गणपती विसर्जन सुरू आहे. बघा या ठिकाणी हे सोमगंगेचं पात्र आहे. हे बघा हे सोमगंगेचं पात्र आहे. हे आमच्या वाडीतले सगळे गणपती एकोपाठोपाठ एक विसर्जनासाठी चालले. हे आता आमच्या गणपती येतो. बघा आता आमचा गणपती येतोय.
बघा हा आमचा गणपती आहे. त्याच्या विसर्जनासाठी आता नदीमध्ये चाललेले आहेत. हे आहेत विसर्जनाचे. आता या ठिकाणी विसर्जन सुरू आहे. हे मागून पण गणपती येतात बघा. इथे अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन सुरू आहे बघा. तुम्ही या ठिकाणी बघतो हे कोकणामध्ये सगळे सार्वजनिक गणपती आणि गणपती नसतातच. हे सगळं प्रत्येकाच्या घरी गणपती असतात आणि त्यांचं विसर्जन आज म्हणजे गौरी गणपतीचे विसर्जन असतं. त्यांचं आज विसर्जन होतं आणि जे अनंत चतुर्थीवाले आहेत ते अनंत चतुर्थी त्यांचं विसर्जन होतं. आता हे वाडीतले आपले गणपती आहेत ते आणले जातात. सूरज सूरज बघा पाठीमागून सगळ्यात मोठा गणपती येतो बघा. हा गणपती सगळ्यात मोठा आहे आमच्या वाडीमधला. अजून असे 3 गणपती आहेत. आपला एक गणपती चाललाय. अजून 2 गणपती बाकी आहेत. सूरज चव्हाण, राजन शिंदे, बघा अशा प्रकारे आपल्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. आणि मोरया अशा प्रकारे आपल्या वाडीतल्या गणपतीचं सगळ्यांचं विसर्जन झालेलं आहे बघा. इकडे कोकणामध्ये असंच असतं. वाडीतलं विसर्जन झाल्यानंतर सगळे आनंदाने बाप्पाला निरोप देतात आणि आपापल्या घरी परत निघतात. ही अशी इथली कोकणातली पद्धत आहे बघा. गणपती सोडल्यानंतर तिकडे कुठल्याही प्रकारची मजा मस्ती केली जात नाही. गणपती विसर्जन झालं की प्रत्येक जण आपापल्या घरी निघून जातो. असं हे आहे. इकडे पाठीमागे बघा इकडे सर्व महिला मंडळ, हे पूर्ण महिला मंडळ आहे. प्रेक्षक आणि ग्रामस्थ जे इथे आहेत असा व्ह्यू आहे इकडे. आणि ही आमची नदी आहे, खाडी नाही आहे, नदी आहे. त्यामुळे इथे सगळं नदीमध्येच विसर्जन केलं जातं बघा. आता हे विसर्जन केलेले गणपती तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारे इथे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. अशा प्रकारे इथे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे.
आणि आता आपण भेटू पुढच्या वर्षी याच ठिकाणी गणपती विसर्जनासाठी. चला तर भेटूया आपण पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया.